नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या प्रशिक्षणामध्ये आपण उदाहरण क्रमांक 2 शिकूया। आपण कालपासून नवा युनिट सुरू केलेला आहे आणि या सिलेबसवरील शेवटचा युनिट सुरू आहे आपला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट युनिट नंबर 4। या संदर्भात जी काही माहिती पाठवायची होती, जी काही माहिती हवी होती, जी आवश्यक माहिती होती ती तुम्हाला पाठवण्यात आलेली आहे। आणि काल आपण उदाहरण क्रमांक 1 बघितलेल्या, आज आपण उदाहरण क्रमांक 2 बघूया। उदाहरण क्रमांक 2 हा उदाहरण तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पाठवण्यात आलेला आहे PDF स्वरूपात। उदाहरण थोडं मोठं आहे म्हणून थोडं लक्ष द्या, मी वाचतो आहे, तुम्ही पण उदाहरण डोळ्यासमोर ठेवा तुमच्या, जेणेकरून तुम्हाला समजेल। ठीक आहे, बघा उदाहरण। द फॉलोइंग इज अ समरी ऑफ द एंट्रीज in a contract ledger as on 31st December 2007 in respect of contract number 54। असं कॉन्ट्रॅक्ट नंबर दिलेला आहे की तो त्या नंबरचा कॉन्ट्रॅक्ट आहे। काल आपण 53 असं कॉन्ट्रॅक्ट नंबर दिलेला होता। ठीक आहे, माहिती दिलेली आहे बघा। मटेरियल डायरेक्ट 90,000, मटेरियल फ्रॉम स्टोरेज 19,500, वेजेस 51,630, डायरेक्ट एक्सपेंसेस 20,130, इस्टेब्लिशमेंट चार्जेस 24,000, प्लांट 1,02,600, सेल ऑफ स्क्रैप 5,460, सब कॉन्ट्रैक्ट कॉस्ट 21,630। यू ऑब्टेन फॉलोइंग इन्फॉर्मेशन। अदर इन्फॉर्मेशन मध्ये बघा दिलेलं आपल्याला काय माहिती दिलेली आहे। ये पॉइंट accruals on 31st December 2007 are wages rupees 2,400। बघा पर्टिक्युलर्स मध्ये जो तुम्हाला वेजेस दिलेला आहे 20,130 आणि तुम्हाला अदर इन्फॉर्मेशन सुद्धा मध्ये दिलेला आहे 31 डिसेंबर 2007 चा वेजेस 2,400। तर त्या वेजेस मध्ये हा वेजेस प्लस होईल, दोघांची बेरीज होईल। नंतर डायरेक्ट एक्सपेंसेस, तुम्हाला डायरेक्ट एक्सपेंसेस सुद्धा दिलेला आहे पर्टिक्युलर्स मध्ये। वर बघा उदाहरणार्थ वेजेस दिलेला आहे तुम्हाला, सॉरी इनडायरेक्ट एक्सपेंसेस 20,000, वेजेस दिलेला 51,630 आणि डायरेक्ट एक्सपेंसेस दिलेला 20,130। त्याच्यामध्ये तुम्हाला जो अदर इन्फॉर्मेशन मध्ये दिलेला आहे 31 डिसेंबर 2007 चा डायरेक्ट एक्सपेंसेस, या दोघांची बेरीज येणार आहे। बी पॉइंट बघा, depreciation of plant up to 31st December 2007 is rupees 25,650। हा डिप्रिसिएशन आहे प्लांट म्हणजे मशिनरीवर प्लांट हा डिप्रिसिएशन आहे आणि आपल्याला प्लांटची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे 1,02,600 आणि हा डिप्रिसिएशन आहे। तर जी काही व्हॅल्यू आहे प्लांटची तर त्याच्यामधून हा डिप्रिसिएशन मायनस होईल। ठीक आहे। सी पॉइंट इन्क्लुडेड इन द अबाव समरी of entries are wages rupees 3,000 and other expenses rupees 1,500 since certifications। Full stop। The value of material used since certification is rupees 6,240। हा अदर इन्फॉर्मेशन दिलेला आहे आपल्याला, वेजेस दिलेला आहे, अदर एक्सपेंसेस दिलेला आहे आणि मटेरियल दिलेला आहे। डी पॉइंट मटेरियल ऑन साइट 31st December 2007 कॉस्ट ऑफ 30,000। E point rupees 1,87,500 has been certification। हा वर्क सर्टिफाइड अमाउंट दिलेला आपल्याला 1,87,500 अप टू 31st December 2007 when 3/8 of the contract remained complete। F point the total contract price, कॉन्ट्रॅक्ट ची प्राइस दिलेली आपल्याला 3 लाख। You are required to show what profit or loss should be taken into the account for the year ended 31st December 2007 in respect of this contract। The plant on the site was valued at rupees, plant of site ची व्हॅल्यू दिलेली आहे 50,000 31st December 2006 ची। You are required to prepare contract number 51 after talking credit for profit which you are think responsible। आपल्याला फक्त प्रिपेअर काय करायचं आहे, कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आपल्याला याच्यात तयार करायचं
आहे. आपल्याला वर्क इन प्रोग्रेस अकाउंट तयार करायचं नाही आहे किंवा बॅलन्स शीट तयार करायची नाही आहे. उदाहरणार्थ आपल्याला जेवढं विचारलेलं आहे, जो पॉईंट्स आपल्याला विचारलेला आहे तोच कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर उदाहरण तुम्हाला समजलं असेल आणि समजलं नसेल तर आपण उदाहरण सॉल्व्ह करताना समजून घेऊया की कोणती एंट्री कुठे जाणार आहे. ठीक आहे. म्हणून सुरुवातीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, स्टार्टिंगचे 4-5 प्रॉब्लेम्स तुम्ही याला व्यवस्थित समजून घ्या, कारण नंतर येणारे प्रॉब्लेम तुम्हाला इझी होते. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, कॉन्ट्रॅक्ट अकाउंट नंबर 54. Particulars, rupees, particulars, rupees. ठीक आहे. बघा आपल्याला उदाहरणात काय दिलेलं आहे. पहिलं पॉईंट मटेरियल, ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे, डायरेक्ट. तर पहिलं पॉईंट काय येणार आहे, टू मटेरियल डायरेक्ट किती दिलेलं आहे, 90,000. नंतर मटेरियल फ्रॉम स्टोरेज, टू मटेरियल स्टोर्स किती दिलेलं आहे, 19,500. नंतर वेजेस, आता बघा वेजेस दिलेला 51,630 आणि जो अदर इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला ए पॉईंट दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेजेस दिलेला आहे 2,400. तर आपल्या दोघांची टोटल फायनल करायची आहे. पहिला आहे वेजेस 51,630 इनर कॉलम मध्ये प्लस वेजेस, इथे वेजेस किती दिलेला आहे, 2,400. याची टोटल किती येईल, 0 3 2 3 4 54,030. 54,030. ठीक आहे. समजलं वेजेस वाला पॉइंट. नंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेला आहे, टू डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस किती दिलेला आहे, 20,130 आणि अदर इन्फॉर्मेशन मध्ये ए पॉइंट मध्ये जो दिलेला आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस 3,360. तर या दोघांची बेरीज आपल्याला करायची आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेला 20,130 प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस किती दिलेला आहे, 3,360 रुपये. या दोघांची बेरीज किती येईल, 23,490 रुपये. 23,490 रुपये. समजलं. डायरेक्ट एक्सपेन्सेस नंतर इस्टॅब्लिशमेंट चार्जेस, टू इस्टॅब्लिशमेंट चार्जेस. किती दिलेला आहे, इस्टॅब्लिशमेंट चार्जेस 24,000. इस्टॅब्लिशमेंट चार्जेस 24,000. नंतर प्लांट, टू प्लांट किती दिलेला, प्लांटची व्हॅल्यू 1,02,600. 1,02,600. नंतर प्लांट नंतर सेल ऑफ स्क्रॅप. तर सेल ऑफ स्क्रॅप या बाजूला जाईल, क्रेडिट बाजूला. सेल ऑफ स्क्रॅप किती आहे, सेल ऑफ स्क्रॅप 5,460 रुपये. 5,460 रुपये. नंतर सब कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट, टू सब कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट किती आहे, सब कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट 21,630 रुपये. 21,630 रुपये. जो आपल्याला क्लिअर
दिलेलं होतं व्हॅल्यू, ते आपण इथे मांडणी केलेली आहे उदाहरणात. ठीक आहे. आता बघा अदर इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. अदर इन्फॉर्मेशन मध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे. बी पॉईंट आपलं ए पॉईंट झालं कॅल्क्युलेशन, पर्टिक्युलरचं जे काही माहिती दिलेली आहे आपल्याला वर, त्याच्यापैकी आपला ए पॉईंट क्लिअर झालेला आहे. त्याच्यामधला वेजेस झालेला आहे क्लिअर, डायरेक्ट एक्सपेन्सेस क्लिअर झालेला आहे. नंतर बी पॉईंट आहे डिप्रिशिएशन ऑफ प्लांट अप टू 31 डिसेंबर 2007 इज ₹25,650. डिप्रिशिएशन म्हणजे घसारा, प्लांटची व्हॅल्यू किती आहे म्हणून इथे येणार आहे तो पॉईंट बाय डिप्रिशिएशन. डिप्रिशिएशन ऑफ प्लांट. ठीक आहे. प्लांटची व्हॅल्यू किती आहे 1,02,600. 1,02,600 मायनस डिप्रिशिएशन. डिप्रिशिएशन किती दिलेलं आहे 25,650 रुपये. 25,650 रुपये. 25,650 याच्यामधून मायनस करा 1,02,600 मधून 1,02,600. 1,02,600 मायनस 25,650. 25,650 किती उरलेला आहे 76,950. तर ती व्हॅल्यू ऑफ प्लांट किती येणार आहे 76,950. 76,950. बी पॉइंट झाला क्लिअर. आता सी पॉइंट बघा. इन्क्लुडेड इन दी अबाव समरी ऑफ एंट्रीज आर वेजेस. एंट्रीज आर वेजेस म्हणजे हे काय राहणार आहे तुमचं वर्क अनसर्टिफाईड बाय वर्क अनसर्टिफाईड. बाय वर्क अनसर्टिफाईड काय दिलेलं आहे वर्क अनसर्टिफाईड मध्ये वेजेस. वेजेस किती दिलेला आहे 3,000 रुपये. 3,000 रुपये वेजेस 3,000 रुपये. अदर एक्सपेन्सेस 1,500. अदर एक्सपेन्सेस 1,500. नंतर मटेरियल सर्टिफाइड. मटेरियल किती दिलेलं आहे 6,240 रुपये. 6,240 रुपये झालं. ए पॉइंट क्लिअर झालेला आहे, बी पॉइंट क्लिअर झालेला आहे, सी पॉइंट सुद्धा क्लिअर झालेला आहे. आता डी पॉइंट बघा. डी पॉइंट मटेरियल ऑन साइट ऑन 31 डिसेंबर 2007 कास्ट ₹30,000 म्हणजे हे कोणतं पॉइंट राहणार आहे नंतर बाय मटेरियल ऑन साइट. बाय मटेरियल ऑन साइट किती दिलेला आहे 30,000 रुपये. मटेरियल ऑन साइट 30,000 रुपये झालं. डी पॉइंट क्लिअर. ई पॉइंट बघा. ई पॉइंट ₹1,87,500 has been certified up to 31st December 2007 when 3/8 of the contract remained incomplete म्हणजे work certified by work certified. वर्क सर्टिफाइड ची व्हॅल्यू आहे 1,87,500. 1,87,500 झालं. हा वाला पॉइंट क्लिअर आपला. ई पॉइंट झाला क्लिअर. एफ पॉइंट मध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्टची प्राइस दिलेली आहे. ठीक आहे. आता याची करा तुम्ही टोटल. सगळे पॉइंट्स आपले क्लिअर झालेले आहेत. अजून काही उरलेलं आहे का. प्लांट ऑन साइट सेल्स ऑफ स्क्रॅप झालेला आहे, वर्क सर्टिफाईड झालेला आहे, वर्क अनसर्टिफाईड झालेला आहे, व्हॅल्यू ऑफ प्लांट झालेला आहे, मटेरियल ऑन साइट झालेला आहे. ठीक आहे. सगळे पॉइंट्स आपले क्लिअर झालेले आहेत. आता तुम्ही याची करा टोटल. कोणत्या बाजूची टोटल जास्त कमी आहे ते बघा. 90,000 प्लस 19,500 प्लस 54,030 54,030 प्लस 23,490 23,490 प्लस 24,000 1,02,600 प्लस 21,630 किती टोटल आले 3,35,250. 3,35,250
3,35,250. 3,35,250. इकडे टोटल केलं तर बघा 3,35,250 5,460 प्लस 76,950 प्लस 3,000 प्लस 1,500 प्लस 6,240 प्लस 30,000 आणि 1,87,500. किती टोटल आहे? 3,10,650. तर 3,35,250 मधून 3,10,650 मायनस 3,35,250 किती होईल? 24,600. 24,600 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा काय झालं? कंसामध्ये लिहायचं लॉस. लॉस झालेला आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये 24,600 रुपयाचा. ठीक आहे. समजले विद्यार्थी मित्रांनो? उदाहरण क्रमांक 2 आपण या व्हिडिओमध्ये शिकलेले आहोत. सुरुवातीचे उदाहरण तुम्हाला कठीण वाटतील कारण की समजणार नाही, आणि जर तुमचे 4-5 उदाहरण तुम्ही लक्षपूर्वक चांगला लक्ष दिल्या, म्हणजे काळजीपूर्वक जर तुम्ही लक्ष दिल्या केअरफुली, तर ते तुम्हाला खूप सोपं होईल. या उदाहरणात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, कोणतं पॉईंट जर समजलं नसेल तर तुम्ही मला विचारा. आपण हा उदाहरण इथंच संपवूया. नेक्स्ट उदाहरण क्रमांक 3 आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊया. ठीक आहे. धन्यवाद.